जागतिक एड्स दिनावर निराशेचे सावट। एड्सचा टक्का घटतोय पण कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ। कोल्हापूर जिल्ह्यातील एड्स विभागाच्या 110 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर संकट। नोकरी टिकते की नाही याचा भरोसा नाही। गेली 10 ते 20 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावूनही नोकरीची हमी नाही। कोणत्याही शासकीय सुविधा नाहीत। शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष। 1 डिसेंबरच्या पुरस्कारावर राज्यातील एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचा बहिष्कार। कोल्हापूर जिल्ह्यातील एड्स विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आलेख यशस्वी आहे। एड्सचे प्रमाण 10.7% पासून 0.5% आणणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुरस्कारामध्ये रस नाही, तर आम्हाला कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या अशी त्यांची मागणी अनेक वर्षापासून शासनाकडे आहे। लोकांचे आरोग्य चांगले राहावे, बाधित रुग्णांचे आयुष्मान वाढावे यासाठी समाजात जनजागृतीचे काम करणाऱ्या या देवदूतांना जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कायमस्वरूपी नोकरी सामावून घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून त्यांना न्याय देण्याचं काम करावं अशी मागणी संघटन स्तरावर होत आहे। दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो। HIV संसर्गित व्यक्तीच्या प्रति आपुलकी दाखवणे, कलंक व भेदभाव नष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले आहे। 1 डिसेंबर रोजी भव्य रॅली CPR प्रांगणातून काढण्यात येत आहे। जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक CPR हॉस्पिटल कोल्हापूर या विभागातून जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाचा गाडा हाकला जातो। जिल्ह्यामध्ये 21 ICTC केंद्रे व 5 ART केंद्रे कार्यान्वित आहेत। एड्स नियंत्रणाच्या 3ऱ्या टप्प्यात ICTC केंद्रावर भर दिला आहे। HIV संसर्गित सामान्य रुग्णांचे 2007 मध्ये दर हजारी 10.7% प्रमाण होते, ते सध्या 5% इथपर्यंत आलेले आहे। तर गरोदर मातांमध्ये हे प्रमाण दर हजारी 4% वरून 5% इतके कमी झालेले आहे। सद्यस्थितीत नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी लक्षणीयरित्या कमी झालेली आहे। हे आशादायक आहे। ही आकडेवारी कमी करण्यासाठी समुपदेशन व चाचणी केंद्र, ART केंद्र, एड्स नियंत्रण पथक, रक्तपेढी, DSRC विभाग या विभागांचा महत्त्वाचा वाटा आहे। यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग महत्त्वाचा आहे। पण हे आशादायक चित्र निर्माण करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदरी मात्र गरज सर्व वैद्य मरो या उक्तीनुसार पदरी निराशाच आहे। या निराशाचे सावट या वर्षीच्या जागतिक एड्स दिनावर स्पष्ट दिसू लागले आहे। गेले कित्येक वर्ष हे कर्मचारी कंत्राटी तत्वावर तोकड्या मानधनावर काम करत असून बहुतांशी कर्मचारी 40 ते 50 वयोगटातील आहेत। पण शासनाने या कर्मचाऱ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे। नोकरीची कोणतीही हमी नाही। सध्या एड्स नियंत्रणाचा 5वा टप्पा सुरू झालेला असून 2030 पर्यंत नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवलेले आहे। त्यासाठी HIV तपासण्या वाढविणे, वर्षाला किमान 12 संसर्गित रुग्ण आणण्याची सक्ती केली जात आहे। ICTC केंद्राची संख्या कमी केली जात असून यावर्षी राज्यातील 191 केंद्रे तर कोल्हापूर जिल्ह्यातील 11 ICTC कमी होण्याची भीती निर्माण झालेली आहे। या टप्प्यांमध्ये कर्मचाऱ्यांना पगार वाढ झालेली नसून महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत। नोकरी गमावण्याच्या भीतीने कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत। कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करूनही या कर्मचाऱ्यांना राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कोविड भत्ता दिलेला नाही। एकंदरीतच नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी जरी कमी होत असली तरी ही आकडेवारी कमी करण्यासाठी अहोरात्र झटणारा श्रमजीवी घटक मात्र निराशेच्या गर्तेत आहे। ही दुर्दैवाची गोष्ट असून या निराशेचे सावट यंदाच्या जागतिक एड्स दिनावर स्पष्टपणे दिसू लागले आहे। दरवर्षी एड्स दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा स्तरावर गौरव केला जातो। पण यावर्षी या पुरस्कारावर राज्यातील एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। 20 वर्षापेक्षा जास्त काम करूनही नोकरीमध्ये शाश्वती नाही, कोणत्याही शासकीय सुविधा उपलब्ध नसणे, ICTC कपात धोरण, पगार वाढ नसणे, कोविड काळात प्रामाणिकपणे काम करूनही राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कोविड भत्ता सुद्धा न मिळाल्याने या पुरस्कारांवर बहिष्कार टाकत असल्याचे कर्मचारी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना यांच्या वतीनं मी बोलतोय। गेली मी 21 वर्ष
CPRमध्ये HIV एड्स ICDC डिपार्टमेंटमध्ये काउन्सिलर या पदावर मी गेली 21 वर्ष काम करतोय. हे काम करत असताना आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिली आणि वेळोवेळी निवेदन देऊनही शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. जर सद्यस्थितीला पाहता की 2007 साली जो काय रेट होता तो रेट 10% आसपास होता आणि आज आपण जर बघितलं की रेट जवळजवळ 0.5%च्या आसपास आला आहे. म्हणजे ओव्हरऑल जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर साधारणपणे IEC जे आपण राबवले गेले इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्याचबरोबर आउटरीच ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या, वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स घेतले आणि विविध प्रकारची जनजागृती टप्पे पार करून आज गेली 21 वर्ष आपण हे काम करत असताना HIV एड्सचा टक्का हा निश्चितच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मग कमी आलेला आहे. खरं टक्का कमी जरी आला असेल, HIV एड्समध्ये कलंक आणि भेदभावाची जी वागणूक आहे ती पण आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. खरं आता सद्यस्थितीला आपल्याला पाहता की कलंक आणि भेदभाव कॉन्ट्रॅक्च्युअलचा थप्पा ही गेली आमच्यावर आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडं संकुचित प्रवृत्तीनं न पाहता व्यापक पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आज वयाच्या 40व्या 50व्या वर्षी आज सेंटर्स सगळे ते बंद करत आलेले आहे टप्प्याटप्प्यानं. असं न होता सरकारने शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि निश्चितच आम्हाला कुठं ना कुठेतरी समायोजन करावे किंवा आमचा जॉब सुरक्षित ठेवावा. HIV एड्समध्ये जो काय टक्का घसरतोय आणि जे काही सगळे कर्मचारी काम करतात हे सातत्यानं प्रभावी काम केल्यामुळं हे प्रमाण कमी होतंय. मग शासनाने असं ठरवलं काय की काम झालं आणि मग तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, अशी शासनाची भूमिका आहे का? तर निश्चितच शासनानं आमच्याकडं चांगल्या पद्धतीनं जॉब सिक्युअर राहील ह्या दृष्टिकोनातून पाहावं आणि आम्हाला सकारात्मक निर्णय द्यावा. नाहीतर इथून पुढं संघटना जास्तीत जास्त आणखी आंदोलनं करून निश्चितच आम्ही शासनाला भाग पाडू. अनेक वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर इमाने इतबारे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या पर्यायी विभागात सेवेत नियमित करण्याचा ठोस निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आणू नये. त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही खपून घेणार नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी शासनाला भाग पाडू. कंत्राटी कर्मचाऱ्यांची ही लढाई रास्त आहे. बाळ रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही. या लढाईत शासनाला जागं करण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करू अशा भावना कर्मचाऱ्यातून व्यक्त होताना दिसत आहेत. शासकीय नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांनी 5 वर्षापेक्षा अधिक सेवा केली असल्यास तो कायम सेवेसाठी पात्र होतो. मात्र या बाबतीत राज्य शासन गप्प का? 10 ते 20 वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा करत कधीतरी कायम सेवेत सामावून घेतील या आशेने बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. भविष्यात त्यांच्या कुटुंबाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची नितांत गरज आहे.